चला मैत्रिणींनो, थंडीमध्ये खावीशी वाटणारी कांद्याची आपण रस्सा भाजी करूया। त्याच्यासाठी एक जुडी मी कांदा पात चांगली स्वच्छ धुवून कट करून निथळत ठेवली। 5-6 हिरवी मिरची घेतल्या। एक गाठ हे वाटण आपण आता भाजून घेऊ। मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ। तेल गरम झालं, मोहरी टाकली। मोहरी तडतड झाली, कांद्याची पात आपण छान परतून घेऊ। एक 5 मिनिटं कांद्याची पात आपण परतून घेऊ। कांद्याची पात मऊ झाली की आपण केलेलं वाटण टाकू। अर्धा चमचा मीठ टाकू चवीनुसार। पण पालेभाजीला आहे ना, अर्धवट शिजत आल्यानंतरच मीठ टाकायचं, कारण आपल्याला अंदाज येतो भाजी टाकण्याचा, नाही तर मग भाजी खराब। आता आपण बारीक केलेलं वाटण टाकू। वाटण जास्त बारीक न घालता असं रवा बारीक करायचं। तर कांद्याची भात असं रस्स्यासाठी आपण शेंगदाण्याचं हे वाटण केलं। कोणी डाळ टाकतं, तुरीची किंवा हरभऱ्याची, मुगाची डाळ टाकून सुक्की करतं, किंवा चुनपीठ टाकून ती पण करतात सुक्की। पाणी थोडी घट्ट वाटते, आपण थोडं पाणी टाकू। ही भाजी थोडी पातळच छान लागते, बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर सोबत छान लागते खायला। शक्यतो आहे ना, बाजरीच्या भाकर सोबत छान लागते। आणि थंडीमध्ये कांद्याची पात खूप छान भेटते आणि टेस्ट पण छान असते, त्यामुळे चव पण छान येते। मैत्रिणींनो, माझ्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा। माझी भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। आता याला छान उकळी आली, एक उकळी घेऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा।